राज्यातल्या विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे। भाजपचं ठरलं, पण शिंदेंच्या शिवसेनेचं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अद्याप काहीच ठरत नाहीये। विधान परिषदेसाठी शिवसेना पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे सावध पावलं उचलण्याची शक्यता वर्तवली जाते। आज नावं जाहीर झाली तर होणारं नाराजी नाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा ऐनवेळी होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान शिवसेनेकडून शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांच्या नावांची चर्चा सुरू आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्वीचे प्रवक्ते उमेश पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान झिशान सिद्दीकींच्याही नावाची चर्चा सुरू होती, मात्र पक्षांतर्गत विरोध लक्षात घेता सिद्दीकींना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता कमी मानली जाते। तर राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उद्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे। उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे, याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे। तर उद्या 11:30 वाजता 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा अर्ज भरला जाईल आणि अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः उपस्थित राहणार आहे। आज रात्री उशिरा तुम्ही अजित पवारांना भेटता अशी माहिती मिळते। आजच्या बैठकीमध्ये ह्या संदर्भात चर्चा होईल का, त्यानंतर जाहीर कराल का? हो, आज काही प्रमाणामध्ये चर्चा झाली, पुन्हा रात्री एकदा बसून भेटून चर्चा करणार आहे। प्रफुल्लबाईंच्या जवळ सुद्धा याच्यावरती चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय लवकर होईल। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणत्या नेत्यांच्या नावांची चर्चा आहे पाहूया। नंदुरबारचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेनेकडून जी 4 नावं चर्चेत आहेत ती आपण बघतो आहोत। तिसरं नाव आहे संजय मोरे, जे ठाण्याचे माजी महापौर आहेत, आणि विदर्भातले शिवसेना नेते किरण पांडव यांच्या नावाची देखील चर्चा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।